जय भीम जय शिवराय मंडळी. मी हर्षद थोरात स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज मी आलो आहे शनिवारवाडा पुणे इथे. आणि पुणे म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर लगेच 2-3 ठिकाणे येतात. त्यातलं मुख्य म्हणजेच शनिवारवाडा. चला तर मग आज शनिवारवाड्याचा इतिहास जाणून घेऊया. पहिल्या बाजीरावांच्या काळात बांधला गेलेला हा शनिवारवाडा 1828 साली लागलेल्या भीषण आगीत जळून खाक झाला होता. पण आजसुद्धा जे काही अवशेष उरले आहेत ते बघून आपल्याला सहजपणे अंदाजा लागून जातो की त्या काळी हा शनिवारवाडा किती भव्य दिव्य असेल. वाड्याच्या समोर तुम्हाला पहिल्या बाजीरावांचे अश्वारूढ स्मारक आणि डौलानं फडकणारा आपला तिरंगा दिसेल. वाड्याच्या आत गेल्यावर आपल्याला दिसणारे दृश्य काही असे आहे. मित्रांनो, मराठा दौलतशाहीची शान असणारा हा शनिवारवाडा पुण्याच्या शनिवार पेठेत आहे. हे आहे शनिवारवाड्याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच दिल्ली दरवाजा. हा दरवाजा वाड्याचं बांधकाम पूर्ण झाल्यावर सर्वात शेवटी बांधण्यात आला होता. दिल्ली जिंकण्याच्या ध्येयामुळे हा दरवाजा उत्तरेकडे बांधण्यात आला आणि म्हणूनच या दरवाजाचे नाव दिल्ली दरवाजा असे ठेवण्यात आले. दरवाजावर टोकदार खिळे आणि जाडजूड लोखंडी पट्ट्या टाकून हा दरवाजा मजबूत केला आहे. 21 फूट उंच आणि 14 फूट रुंद असलेला हा दिल्ली दरवाजा वाड्यावरील सर्वात मोठा दरवाजा आहे. वाड्याच्या आत प्रवेश केल्यावर दिल्ली दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या छोट्या दरवाजातून वर असलेल्या नगारखान्यात जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. काही पायऱ्या चढून वर आल्यावर उजव्या बाजूचा मार्ग हा तटबंदीवर जातो आणि डाव्या बाजूचा नगारखान्यात जातो. हा आहे शनिवारवाड्याचा नगारखाना. शनिवारवाड्यातील ही एकमेव वास्तू आहे जी आजही भक्कम आणि सुस्थितीत आहे. 1828 साली लागलेल्या आगीत शनिवारवाड्यातील सर्व इमारती जळून खाक झाल्या होत्या, पण ती आग नगारखान्यापर्यंत पोचूच शकली नाही. म्हणून आजही आपल्याला हा नगारखाना जसाच्या तसा पाहता येतो. मित्रांनो, 10 जानेवारी 1730 मध्ये या वाड्याचे भूमिपूजन करून वाड्याच्या बांधकामाला सुरुवात केली. 22 जानेवारी 1732 मध्ये या वाड्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आणि त्याच दिवशी वाड्याची वास्तुशांती झाली. त्या दिवशी शनिवार असल्यामुळे वास्तूचे शनिवारवाडा असे नाव पाडले असावे. शनिवारवाड्याच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामाला त्यावेळेस 16,120 रुपये इतका खर्च आला होता. नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत वाड्याला तटबंदी बांधण्याचे ठरले. तेव्हा नानासाहेबांनी छत्रपती शाहू महाराजांची भेट घेऊन वाड्यावर शत्रूचा घातपाती हल्ला होऊ शकतो हे ध्यानात घेऊन शाहू महाराजांकडून तटबंदी बांधण्याची परवानगी घेतली. त्यानंतर पाया दगडी बांधकामात आणि त्यावर विटांची तटबंदी उभारण्यात आली. तटबंदीवर जाण्यास वाड्यात जागोजागी पायरी मार्ग आहेत. या वाड्याला 950 फूट लांबीची तटबंदी, 9 बुरुज आणि 5 प्रवेशद्वार आहेत.
आज आपल्याला इथे कोणतेही लाकडी बांधकाम दिसत नाही, पण जे काही अवशेष उरले आहेत ते पाहून सहजपणे अंदाजा लावू शकतो की त्यावेळी हा वाडा किती भव्य दिव्य असेल। चला तर मग आता पाहूया शनिवार वाड्याचा गणेश रंग महाल। हे आहे गणेश रंग महाल, यालाच दिवाणखाना असेही म्हणतात। 1755 साली नानासाहेब पेशव्यांनी गणेश रंग महाल बांधला। इथेच पूर्वी गणेश उत्सव साजरा केला जात असे। शनिवार वाड्यामध्ये खिडकी दरवाजा, मस्तानी दरवाजा, गणेश दरवाजा आणि यासोबत आणखी 2 दरवाजे आहेत। मित्रांनो, शनिवार वाड्यातील सर्वात प्रसिद्ध आणि महत्त्वाची घटना ती म्हणजे वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी 1773 मध्ये नारायणराव पेशवे यांची शनिवार वाड्यात हत्या करण्यात आली होती। आपण जर थोडीशी माहिती ठेवत असाल तर तुम्ही हे नक्कीच ऐकलं असणार की ह्या वाड्यातून पौर्णिमेच्या रात्री काका आम्हाला वाचवा, काका आम्हाला वाचवा अशी हाक ऐकू येते। मित्रांनो, या वाड्यातून आवाज येतो की नाही हे मला माहिती नाही आणि माझा वैयक्तिक सुद्धा या गोष्टींवर विश्वासही नाही, पण हेच खरं आहे की सत्तेच्या लोभापायी रघुनाथराव व त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी स्वतःच्या पुतण्याचा खून केला। शनिवार वाड्याचा तो दरवाजा जिथून 18 वर्षाच्या नारायणराव पेशव्यांचे प्रेत नेले होते त्याला नारायण दरवाजा असे म्हणतात। माधवराव पेशव्यांच्या निधनानंतर नारायणराव पेशवे झाले होते। रघुनाथराव हे माधवराव पेशवे असल्यापासूनच सत्तेसाठी कारस्थानी करत होते, त्यामुळेच नारायणराव यांनी त्यांना नजरकैदेत ठेवले आणि म्हणूनच संताप व्यक्त करण्यासाठी आणि पेशवाई हातात घेण्यासाठी त्यांनी हा मार्ग निवडला। 30 ऑगस्ट 1773 मध्ये नारायणरावांची शनिवार वाड्यात हत्या करण्यात आली होती। अशाच काही दुःखद व वाईट आठवणींचा साक्षीदार म्हणजेच हा शनिवार वाडा। चला आता बघूया शनिवार वाड्यातील रोजच्या गरजेचे असणारे ठिकाण आणि या वाड्याला आकर्षित करणारे असे कारंजे। मित्रांनो, शनिवार वाडा हा पेशवाई काळात मराठ्यांची केवळ राजधानी नसून पेशव्यांचे घर होते। 1828 साली लागलेल्या आगीत वाडा जळालेला असल्याकारणाने त्यांची निवासस्थानेही जळाली, परंतु उरलेल्या पायावर खून करून ठेवली आहे आणि त्यामुळेच आपल्याला ते समजते। ही आहे पेशव्यांची घोड्यांची पागा। शनिवार वाड्याचे मुख्य आकर्षण म्हणजेच हजारी कारंज। हे आहे हजारी कारंजे। याचे वैशिष्ट्य म्हणजे असे की एकदा हे सुरू झाले तर एका वेळेला यातून 1000 तुषारी येतात आणि म्हणूनच या कारंजाचे नाव हजारी कारंजे असे ठेवण्यात आले। शनिवार वाड्याच्या काही दुःखद आठवणींमध्ये ह्या कारंजाचाही समावेश आहे। ह्या कारंजाची दुर्दैवी आठवण म्हणजे अशी की सवाई माधवराव पेशवे जे नारायणराव पेशव्यांचे चिरंजीव होते
ते याच्यावरून घसरून पडले आणि त्यांच्या मांडीचं हाड मोडलं. पुढे ते काही दिवस आजारी होते आणि काही काळाने त्यांचा मृत्यू झाला. तर मित्रांनो, हा होता पुण्याच्या शनिवार पेठेतील मराठा दौलतशाहीची शान असलेला आणि अटकेपार झेंडे फडकवणाऱ्या कर्तबगार सरदारांचा वारसा लाभलेला शनिवार वाडा. शनिवार वाड्यातून बाहेर आल्यावर मी चाललोय लाल महालाकडे. शनिवार वाड्यापासून 3 मिनिटाच्या अंतरावर आहे लाल महाल. होय, हा तोच लाल महाल जिथे श्री छत्रपती शिवरायांचे बालपण गेले. आज जे लाल महाल आपल्याला दिसतो तो आधी असलेल्या महालाची प्रतिकृती आहे. ही प्रतिकृती पुणे महानगरपालिकेने 1984 साली उभारण्यास सुरुवात केली होती आणि 1988 मध्ये याचे काम पूर्ण झाले होते. शहाजीराजे यांच्या सांगण्यावरून मासाहेब जिजाऊ आणि शिवबाराजे पुण्यात येऊन दाखल झाले. यांचं वास्तव्य लाल महालात होतं. ज्यावेळी जिजाऊ मासाहेब आणि शिवाजी महाराज पुण्यात आले तेव्हा पुणे उद्ध्वस्त, भकास आणि कंगाल झाले होते. यामुळेच तिथे वस्ती करण्यास जमत नव्हते आणि लोक पुणे सोडून निघून गेले. मग मासाहेब जिजाऊंनी शिवरायांच्या हातून पुण्यात सोन्याचा नांगर फिरवला होता आणि त्यानंतरच रयत पुण्यात येऊन राहू लागली. लाल महालाची सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे मासाहेब जिजाऊ आणि बालशिवबाराजेंचे हे नांगर फिरवतानाचे शिल्प. लाल महालाच्या आत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती चित्रांच्या द्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ह्या चित्रात छत्रपती शिवाजी महाराज हे सोन्याचा नांगर फिरवत आहेत. जिजाऊंनी बालशिवबाराजेंच्या हस्ते प्राचीन कसबा गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करून आपल्या कामाचा शुभारंभ केला. मित्रांनो, मासाहेब जिजाऊंनी शिवाजी महाराजांना लाल महालातच महाभारत आणि रामायण सारख्या कथा सांगून त्यांच्यावर चांगले संस्कार केले. जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी शस्त्रविद्या, अश्वविद्या, न्यायशास्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, दुर्गशास्त्र अवगत केले. वयाच्या 15व्या वर्षी आपल्या सवंगड्यांना सोबत घेऊन शिवबांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. त्यानंतर फक्त 16 वर्षांच्या शिवबांनी तोरणा किल्ला जिंकला. पोटाला अन्न, अंगाला वस्त्र, दावणीला बैलजोडी आणि शेतीची अवजारे देऊन शिवबांनी अवघ्या रयतेला सुखी केले. मित्रांनो, महाराजांचं नाव एखाद्या जागेशी संबंधित आहे आणि शिवप्रताप ऐकायला भेटला नाही असे होऊच शकत नाही. 1663 साली शाहिस्ता खान हा 1 लाखाची फौज घेऊन पुण्यात आला होता. त्यावेळी त्याचे वास्तव्य लाल महालातच होतं आणि तो लाल महालाच्या आजूबाजूच्या रयतेला प्रचंड त्रास द्यायचा. ह्या कारणामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात घुसून त्याची बोटं कापली होती. आज महाराजांनी आपली बोटं कापली आहे, उद्या आपली गर्दन उडवतील या भीतीने खान पुणे आणि लाल महल सोडून पळून गेला. तर हा होता लाल महाल, जिथे आपल्याला शिवरायांचे बालपण आणि त्यांचा शिवप्रताप बघायला मिळाला. मित्रांनो, या होत्या पुण्याच्या इतिहासातील 2 महत्त्वाच्या जागा जिथे मी जाऊन आलो. तुम्ही देखील फक्त व्हिडिओच्या मर्यादित न राहता इथे जाऊन या. तेथील ऊर्जा तुम्हालाही प्रेरणा देतील ही माझी खात्री आहे. आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी हर्षद थोरात निरोप घेतो. आता आज्ञा असावी.
तेज तम अंश पर, खंड जिमी कंस पर, धूमलिच्छ वंश पर, शेर शिवराज